कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवादिदेवा कृपाळुवा श्रीकेशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारका धरित्याक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मजठाव द्यावा श्रीचरणी हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे। पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की, राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव कुलस्वामिनी एकवीरा माता की जय जय। रघुवीर समर्थो। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। जन्मेजय उवाच प्रादुर्भवान् पुराणेषु विष्णुरेव तत्तेजसां सतां कथयत्तामेव वराह इति श्रुतम्। जन्मेजयानं राजांना वैशंपायनांना प्रश्न केला आहे, हे ब्रह्मन, सज्जनांच्या मुखातून अमित तेजस्वी भगवान विष्णूच्या अवताराची, वराह अवताराची कथा ऐकली आहे। काल तुम्ही मला वराह अवताराचा अध्यात्म गुण अभ्यास सांगितला। आता गुण, देश, द्रव्य आणि काल याचा प्रयोग सांगा। कारण जगामध्ये 3 गुण आहे, सत्व, रज आणि तम। देश कोणता आहे? आता आपल्याकडे जे देश आहे म्हणजे केरळ म्हणा, महाराष्ट्र म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, यांचे गुणधर्म वेगवेगळे आहे। पण ज्या राज्यामध्ये ज्याची खाण आहे त्याच्यावर त्याचा गुण आहे। प्रत्येक राज्यामध्ये वेगळे धातू सापडतात, म्हणून ते गुण आहे। ते गुण असल्यामुळे, त्या जमिनीचे ते गुण असल्यामुळे त्या ठिकाणच्या संस्कृतीमध्ये थोडा बदल आहे, राहणीमानात बदल आहे, रूपरंगात बदल आहे, खानपाण्यात बदल आहे। धर्म एक आहे। काल उत्तर प्रदेश सरकारनं भारताची भाषा मूळ संस्कृत व्हावी याकरता प्रयत्न केले आहे।
आणि त्यांनी कित्येक लोक संस्कृत भाषेमध्ये संभाषण करायला सुरुवात करून दिली. कारण जागतिक सुद्धा असं मत झालं आहे की संस्कृत भाषा ही मूळ आहे सगळ्या भाषेंमधून. त्याच्यातून कृती भाषा उत्पन्न झाली आहे. जसं आपल्याकडे सांगितलं की भक्ती द्रविड देशात उत्पन्न झाली आणि मग कशी वाढत गेली, म्हणजे कुठे आली, कर्नाटकात आली, कर्नाटकातून महाराष्ट्रात, मग गुजरातमध्ये जीर्ण झाली, वृंदावनात तरुण झाली आणि हिमालयामध्ये संतांच्या समोर प्रकट झाली. लक्षात आलं का? म्हणजे भक्ती अशी आहे, तशी ही शक्ती जी आहे परमात्म्याची, देश काल गुण. आता काश्मीरचा ब्राह्मण असेल त्याच्यामधले जे गुण आहे ते वेगळे आहे, त्याच्यामधलं त्या देशाप्रमाणे कालाप्रमाणे गुणधर्म थोडे वेगळे आहे. पण आहे तो ब्राह्मण, तिथला तो क्षत्रिय आहे, तिथला तो व्यापारी आहे. पहा तिथे कला कौशल्य कसं आहे, म्हणजे ज्या ज्या संबंधानं जी जी कृती निर्माण होते. आता वराह अवतार जो आहे आदि यज्ञ स्वरूप आहे. राजा जन्मेजया आदिदैवी कृपाच्या विषयामध्ये तू विचारतोय. आता आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभोक्ती हे ताप आहे. वराह वास्तविक रूप काय आहे? ही मूर्ती बाहेर आकृती आहे. बाहेरची आकृती कोणती आहे? वराह. ती त्याचं अधिष्ठान कोण आहे, त्याचं कर्म काय आहे, त्याचा प्रभाव कसा आहे. या अवतारामध्ये ज्या क्रिया आहे, मी कृष्णद्वयी वैशंपायनांना वराह अवतारचं चरित्र विचारलं होतं व त्यावेळेस वराह अवताराच्या चरित्रामध्ये वादविवाद होता. आता वादविवाद का निर्माण होतो? तो कोणाला मूळ अर्थ समजलेला नसतो. काहींना वरचा, काहींना मधला, मग ते मधले म्हणतात हे खरं, वरचे म्हणतात ते खरं. हे ब्रह्मन भगवान नारायणानं ज्या प्रकारे वराह रूप धारण केलं, अरिसूदन भगवान, अरि म्हणजे शत्रू, शत्रूंचा नाश करणारे भगवान आहे. त्यांनी आपल्या दाढेनं समुद्रामध्ये गर्भावस्थेमध्ये असलेली पृथ्वी हिला वरती, आता समुद्रही तेच आहे, पृथ्वी तेच आहे. आता त्यांची वस्तू, जसं आपण आपल्या कपाटामध्ये ठेवलेल्या वस्तू असतो, आपण जातो पटकन दुसरीकडे बोलतो ना, हात घालून वस्तू काढतो, म्हणजे आपल्याला ती कुठे ठेवली हे ज्ञात असतं. त्यामुळे आपण भरकन काढून घेतो. कपडे काढा, अलंकार काढा, पैसे काढा, न पाहता 500ची नोट, 1000ची नोट, 100च्या नोटाचं बंडल आपल्या हातात येतं. तसं हा परमात्मा शत्रू संहारक हरिरूप भगवान वराह अवतारामध्ये ही लीला केली. हे ब्रह्मन लीला क्रमानं सर्वव्यापी भगवान अवतारांचं कारण आहे. बरं, जे राक्षस निर्माण झाले हे यांचे द्वारपाल आहे, जय विजय. बरं, आता अवतार घ्यायचा तर देवाला एक मर्यादा आहे. म्हणजे परमात्मा सुद्धा कोणाच्या तरी आज्ञेत राहिला आहे. मग आता इथे परमात्मा काय शिकवतात? अवतार तर धारण करायचं आहे, मग आता ब्राह्मणांचा श्राप पाहिजे. मग देवाकडून ब्राह्मणांचा अवमान घडला. पहा, म्हणजे परमात्म्याने घडवलं. काय केलं? जय विजयांना सांगितलं, लक्ष्मी माझ्याशी भांडते, तुम्ही कोणाला येऊ देऊ नका आतमध्ये. या जय विजयांनी सनक सनानंदांना मज्जाव केला. ते क्रोधले आणि जय विजयांना श्राप दिला. भगवान पुढे आले, तू यांचा मालक आहे आणि हे असं वागता, यांच्या उद्धाराकरता तुला अवतार घाला. म्हणजे संतांनी मर्यादा घातली. म्हणजे देव सर्व गुण, सर्व शक्तिमान आहे, पण जसं दूध बिघडवण्याकरता दही टाकावं लागतं, मगच लोणी आणि तूप प्रगट होतं, तसं परमात्म्याला सृष्टीच्या कल्याणाकरता, सृष्टीच्या रक्षणाकरता मर्यादा घालून घेतली आहे. की ब्राह्मणांचा श्राप, अवतार घ्यायलाही ब्राह्मणांचा श्राप आणि अवतार संपवालाही ब्राह्मणांचा. कृष्ण अवतारामध्ये श्राप,
राम अवतारामध्ये लक्ष्मणाला श्राप, प्रत्येक अवतारामध्ये, वामन अवतारामध्ये सुद्धा शुक्राचार्यांशी संघर्ष करावा लागला. शुक्राचार्यांचा एक डोळा फोडावा लागला देवाला. आणि म्हणून कृष्ण अवतारामध्ये एक डोळा तिरपा का ना. म्हणून ते म्हणतात, हे ब्रह्मन, ह्या लीला अवताराच्या ज्या आहे प्रकृती ही आपल्याला कळाली पाहिजे. देवतांनी शत्रूंचा नाश करण्याकरता परमचतुर भगवान या भगवंताला वसुदेवाच्या घरी उत्पन्न व्हायला सांगितलं. हे देव चतुर आहे. मग यांनी भगवंताला अवतार घ्यायला सांगितलं. आता वसुदेवाच्या घरी काय आहे तर कर्मबंधन रहित असल्यामुळं, परमात्मा कर्मबंधन रहित आहे, पण जन्म घेतला म्हणजे काय, कर्मबंधन आलीच. जन्माला यावं लागलं, बालपण करावं लागलं, तरुणपण, त्याच्यामध्ये अद्भुत लीला दाखवल्या, आश्चर्यजनक लीला दाखवल्या परमात्म्याने, पण कर्मबंधन आलीच. आईच्या हातचा मार खावा लागला, यशोदेने कान धरला, हात उगारला. अनंत ब्रह्मांडे ज्याचे पोटी, हा असा अनंत ब्रह्मांडाचा मालक कर्मबंधनामध्ये बांधला गेला. आपण सुद्धा बघा या संसाराच्या कर्मबंधनामध्ये बांधलेलो आहोत. नाठाळ मुलं असले तरी शेवटपर्यंत निभावावे लागतात आणि चांगले असले तरी, पुत्रांच्या बाबतीत असं आहे, चांगले असले तरी चिंता आणि नाठाळ असले तरी चिंता. चांगले असले तर हे शेवटपर्यंत टिकतील की नाही, काय कोणाची नजर लागून जाईल का, म्हणजे या कर्मबंधन आहे. बरं, आपण चिंता पाहून काही उपयोग नाही. होणार ते होऊन जाते, फुकट मानवी चिंता वाहते. घडणारं घडून जातं. आता मनुष्य जन्मामध्ये जन्म आणि कर्म हे पुन्हा पुन्हा कर्मरूप होतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. या चक्रातून निर्विघ्नता पूर्ण करण्याकरता चक्रधारी भगवंताचं स्मरण करावं लागतं. त्याने सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे. सुदर्शन, सु म्हणजे चांगलं, दर्शन म्हणजे शास्त्र, म्हणून बरेच लोक सुदर्शनाची पूजा करतात. देवाच्या शंख, चक्र, गदा आणि पद्म जे आहे यांचं पूजन करतात. भगवान विष्णू पृथ्वीवर आले आणि जगताच्या संपूर्ण रक्षणाकरता विष्णू अवतार पृथ्वीवर धारण केला आणि गोप बनले. पहा कोणत्या कुळामध्ये जावं लागलं. आता याला कुळ नाही आहे, परमात्म्याला कुळ नाही आहे, पण जावं लागणं. मग त्या कुळामध्ये गेल्यानंतर अजून यादव भगवंताच्या नावाने आहे. रघुवंशी, सूर्यवंशी. आपल्याकडे सगळ्या समाजांमध्ये सूर्यवंश नाव, मराठा समाज, कोळी समाज, धोबी समाज यांच्यामध्ये सूर्यवंशी अण्णाब आहे. आता हे अंशभूत रामाचे अंशी आहे, पण कर्मानं इकडे जन्माला आले म्हणून आडनाव मात्र सूर्यवंशी राहिलाय. काही आडनाव जी आहे ना ती सगळ्या समाजामध्ये आहे. त्याचं कारण काय, वंश रामाचा आहे पण कर्म बिघडलं म्हणून आले. समुद्राचा संग केला, मासे धरले, कोळी जन्मात येऊन गेले. कारण त्या माशांचा जो तळतळ आहे तो बिघडला आणि कर्म बिघडलं. कर्म बिघडलं म्हणून जन्म बिघडला. कर्म बिघडलं म्हणून जन्म बिघडला. आता समस्त भूतलावर अंतरात्मा प्रभू स्वयं महाभूतांची रचना करणार आहे. आता पृथ्वीच्या गर्भामध्ये, आता पृथ्वी ही स्त्री रूपान आहे. मग सगळ्या देवांनी इच्छा केली की आपण ज्याप्रमाणे स्वर्गावर राहतो त्याप्रमाणे पृथ्वीवरही राहायला मिळालं. म्हणून वराह भगवंतानं ही पृथ्वीवरती काढली आणि आपल्या भारतामध्ये 3 भाग बा. उत्तर प्रदेश, उत्तरांचल एक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि खालचा मलेंछन भाग.
म्हणजे 3 भाग निर्माण केले. भगवंतानी समुद्र मंथन बिहारकडे केलं आणि मद्यपान दक्षिणेकडे वाटलं. अमृत आणि मद्यपान, हे मद्यपान जे आलं ना खालून आलंय दक्षिणेकडून. पण समुद्राच्या काठी जिथे जिथे आहे तिथे मद्यपीय लोक जास्त आहे. आणि म्हणून ते म्हणतात या जगतामध्ये परमात्म्याला अवतार घेऊन 3 तत्व स्थापन करावे लागतात. धर्म, अर्थ आणि काम. धर्मही स्थापन करावा लागतो, अर्थ जग चालवण्याकरता अर्थही स्थापन करावा लागतो आणि उत्पत्ती प्रकरणाकरता कामही स्थापन करावा लागतो. मग धर्मरक्षयावा कारणे, परमात्म्याला धर्मरक्षाच्या कारणाकरता यावं लागतं. जगतोत्पत्ती या कारणे, जगाच्या उत्पत्ती करता म्हणजे काम. आता अर्थ म्हणजे धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्ही तत्व भगवंताला स्वतः स्थापन करावे लागतात. राम अवतारामध्ये धर्म स्थापन करून शेवटी सगळी अयोध्या मोक्षपुरीला नेली आणि कृष्ण अवतारात कामाचं थैमान केल्यामुळे सगळे श्राप झाले ब्राह्मणाचे. हे दाखवून दिलंय. पण लोक तात्विक विचार करीत नाही. सगळ्या कुळाचा ना द्वारका बुडवून टाकावे लागले, कारण अर्थ आणि काम याचं थैमान झालेलं आहे. परमात्मा स्वतः आल्यावर सुद्धा महाभारतामध्ये सैन्य संपवलं आणि घरचं जे सैन्य होतं ते ब्राह्मणाच्या श्रापानं, म्हणजे मुलांना बुद्धी झाली, सांबादिकांना पोटाला फडकं बांधून ऋषीला विचारणार, त्यांनी श्राप दिला तुमच्या कुळाचा नाश हो. आता तो स्वतःच्याही पायाला लावून घेतला जरा नामक व्याधाच्या निमित्ताने. मी तुम्हाला सांगितलं जन्मालाही श्राप आणि भगवंताला यलोक सोडालाही श्राप. त्यामुळं वृंदेने देवाला श्राप, प्रतिभता स्त्री सुद्धा देवाला श्राप देऊ शकते, सूर्याला थांबवू शकते. म्हणजे सत्य हे ज्याच्यामध्ये पूर्ण आहे तो असत्याला थांबवू शकतो. कारण देवाने काय केलं, सत्य असत्य याचा खेळ केला. आपल्याला सुद्धा हल्ली काय वाटतं किंवा हे सगळे लोक एवढे बोलत होते आणि मग तसं का गवा करत नाही, कारण ते गादीवर बसल्यावर सत्य असत्य याचं मिश्रण होत असते. कारण ती कर्मबुद्धी तशीच होते. आणि म्हणून भगवान प्रलय कालामध्ये दृश्य आणि अदृश्य म्हणजे कारण सहित जगाचा ग्रास करतात आणि हे चांगलं आणि वाईट मनुष्य खाऊन टाकतो. जसं आता आपल्याला फळ आहे, फळांची सल काढायला नाही सांगितली सालं, कारण त्याच्यात फायबर आहे. म्हणजे फळ कसं खा, सालासहित खा, नाही तर मध्ये काय झालं, फार सुशिक्षित झाले होते लोक, सालं काढून टाकायचे, कणीक चाळून टाकायचे, कोंडा फेकून द्यायचे. आता कोंडा कणकीत टाकायचा आहे आणि जाडी भरडी पोळी खायची आहे, कारण पचायला हलकी असते. जेवढा बारीक गहू, जेवढा बारीक धान्य तेवढं पचायला जड, कारण ते पचनाला जड होतं. आधी हे आयुर्वेदानं सांगितलेलं होतं, जाडं भरडं खा. पण विज्ञान आलं, विज्ञानानं सगळा मैदा केला आणि सगळ्यांच्या मैदानात गोंधळ झाला. आता बा सांगताय बिस्किटं खाऊ नका, पण आता कुत्रेही पोळ्या खात नाही, त्यांनाही बिस्किटाची सवय लागली. आता ज्यांचे कुत्रे सुधारले त्यांचे पुत्र काय करतील, किती सांगा तुम्ही, लोक ऐकत नाही. कारण मलंचन संस्कृतीला ज्ञान नाही, काय खावं आणि काय खाऊ नये. भारतीय संस्कृतीला ज्ञान आहे. म्हणून प्राचीन समय पुराणात्मा अरिसुदन भगवान वराह रूप बनले आणि दोन्ही दाताने पृथ्वीचा उद्धार केला. आता पहिल्या प्रथम अविनाशी असा परमात्मा यानं इंद्राला निर्माण केलं आणि असुरांनाही निर्माण केलं. आता इंद्र आणि असुर म्हणजे देव आणि दानव यांना भगवंताने मर्यादा घालून दिल्या. पण सत्ता लालसा, द्रव्य लालसा हिला मर्यादा नाही राहिली. ज्या लोकांच्या जीवनामध्ये मर्यादा आहे, आता बघा तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये काय झालं,
मधल्या काळात भूमीचे भाव वाढून गेले. आता भूमीचे भाव स्थिर आहे, तर सोन्याचे भाव चालले गगनाला. जोपर्यंत जगात लोभ कमी होत नाही, म्हणजे घेणारे कमी होत नाही, तोपर्यंत भाव स्थिर राहत नाही. प्रमाणबद्ध घेणारे झाले पाहिजे. आता काय झालं, आपल्याला घर असून 2 मुलांचे घर असून सुद्धा आणखी घेऊन ठेवायला लग्नाच्या वेळा तुकडं विकलं म्हणजे काम होऊन जाईल. मग सगळे तुकडे करायला लागले पृथ्वीचे. त्यामुळे पृथ्वीचे भाव गेले गगनाला. आता त्याच्यामध्ये आली समानता, तर सोन्याचे भाव गेले गगनाला. म्हणून व्यवहारामध्ये ज्यावेळा समत्व राहतं, आता व्यवहारामध्ये समत्व केव्हा राहील, जेव्हा व्यवहार करणारा मानव अति ममत्व करणार नाही तेव्हा. नाही झालं ना आपल्या आयुष्यात, आता पोरांत करतील, शांत राहिलं पाहिजे. नाही, तो म्हणतो नातवाचं करून ठेव. सत्तावाले म्हणतात 7 पिढ्या खातील असं करून ठेव. अरे तुझे म्हणजे 7 पिढ्यापर्यंत गेले. इकडे सप्तजन्म मानत नाही, पण खायच्या वेळा 7 पिढ्या डोळ्यासमोर ठेवतात. लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात, ज्यांनी पूर्वकालामध्ये सिंहिका रूप धारण केलं म्हणजे नारसिंह रूप, आता परमात्म्याने नारसिंह रूप धारण केलं. हे नारसिंह रूप जे धारण केलं ते हिरण्यकश्यपू करता आणि हिरण्यकश्यपूला मारलं. आता हिरण्यकश्यपू याचा अर्थ काय आहे, जो दुसऱ्याचं उपभोगतो. आणि हिरण्याक्ष म्हणजे काय, ज्याचा लोभ आणि कामावर दृष्टी आहे. आज पहा वर्तमान स्थितीमध्ये प्रत्येकाचे काम आणि लोभ, बस. द्रव्य जास्ती झालं की आता तुम्ही गंधर्वांचं काम पाहता ना, तो आता किती मुलींना त्याच्या चौकशीत आणलं. या सगळ्यांना त्याने भरपूर असं सांगितलं की त्या तलावामध्ये नाव फिरवणारा होता तो 3 तासाचे यांच्याकडून 16,000 रुपये घ्यायला, तो नाववाला. आता त्या माणसाला जर महिन्यातून 3 वेळा 16,000 रुपये मिळाले, 32,000, तर हा कोणती नाव चालवणार नाही, फक्त त्याची नाव चालवेल, पिल आणि खाईल आणि मजा करेल. पण द्रव्य मिळालं. मग या किती स्त्रिया त्याच्या मागे फिरल्या, यांनाही काय मिळालं, द्रव्य. मग लोभी माणसं द्रव्याच्या प्राप्तीकरता कोणत्याही कामाचा स्वीकार करतात. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. आता 16,000 रुपये नाव्याचं भाडं पाहतो देत होता. त्या नावेवाल्यानं जामून टाकलं, माझा काय, माझा धंदा होता, तो देत होता, मी घेतला आणि तो असं असं करत होता इथे, चला सटकला तो. पण तो आतून बिघडलाय, कारण तो आता बंद होऊन जातील 16,000 3 महिन्यापासून. आता ते परवडणार नाही. जे होते त्याने मध्ये उलगवून दिले, आता पुन्हा दरिद्री होईल. सज्ञान असेल तर सांभाळून ठेवले असतील तर सुखाने राहील. मग मर्यादा जर घातली तर मनुष्य सुखाने राहतो. अहो पदार्थ चांगले झाले पण खाऊन आनंद सांभाळता की 1 वाटी बासुंदी खाल्ली, 1 वाटी श्रीखंड खाल्लं तर ठीक झालं. मग 4 खाल्ल्या वाट्या, दुसऱ्या दिवशी आजार होईल, अवयव खराब होईल. म्हणजे कामना आणि अर्थ यांच्यावर जर मर्यादा घातली तर जीवन व्यर्थ होत नाही. हे नारसिंह भगवान शिकवतात. कारण हिरण्यकश्यपूने काय मागितलं होतं, मला घरात नको, बाहेर नको, दारात नको, स्वर्गात नको, पशुकडून नको, पशुकडून सगळं मागून त्याच्या बुद्धीत जेवढं होतं तेवढं मागितलं. देवानं वेगळं रूप धारण केलं, अर्धी खाली माणूस आणि वरती सिंह. असा माणूस असं रूपच नाही कदा जगामध्ये. कारण परमात्म्याला कोणतंही रूप धारण करता येतं. तुम्ही परवा बातमी पाहिली असेल, एका मोठ्या रोडवर 22 सिंह असे बसले होते अगदी निर्भय. तिकून गाड्या आल्या, इकून गाड्या आल्या. ते उठले नाही, यांच्या अंगावर त्यांनी आवाजही केला नाही. त्यांनी गाड्या फिरवल्या आणि दुसऱ्या रस्त्यानं निघून गेले. मोकळ्या मैदानात बसले होते. काय बघा, नाहीतर आवाज ऐकल्यावर पळून जातात किंवा अंगावर धावून येतं, ते अंगावरही धावून गेले नाही. याचा अर्थ काय आहे, वातावरण शांत झालंय. आणि जसं वातावरण शांत झालं तसा माणसाचा, प्राण्यांचा, जीवांचा हिंसकपणा कमी झाला. जसं वातावरण तमोगुणी होतं तसं सगळ्यांमध्ये हिंसकपणे येतात. म्हणून वातावरण काय ठेवलं पाहिजे, शांत.
लोक घरामध्ये सगळ्या गोष्टी लावून ठेवतात शांती करता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी बटन चालू असतं, इकडे मनी प्लॅन असतो, इकडे तुळशी लावलेली असते, इकडे डब्बा माणूस दाढीवाला तो ठेवलेला असतो, त्याच्यानंतर पिरॅमिड, सगळ्या वस्तू. आणि या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात, पण सगळे घरात उद्धट सारखं बोलतात. आता कुठून शांती राहील? आईने हाक मारलाय मुलाला, आलो आलो ना, ते आईला राग येतो. लक्षात ठेवा. म्हणून कांता मृदू भाषणी, नौकर आणि पुत्र विनम्र भाषणी. हे जसे नम्र भाषणाचे लोक असतील तशी घरामध्ये शांती उत्पन्न होते. बरं, शब्दानं अशांती होते. बरं, तुम्ही घरात नम्र बनले आणि तुम्ही तो टीव्ही लावलाय, त्याच्यावर डॅशिंग चालू असतं सारखं, तेही शब्द तुमच्या घरामध्ये परिणाम करतात. पण टीव्ही बंद केला की एकदम असं भगास वाटतं. कारण ते शब्द जे आहेत, आक्रोश, छेडछाड, लबाडी, या सगळ्या गोष्टी, हे CIDचे कार्यक्रम पाहून पाहून मुलांना सुद्धा आई बापांना कसा चकवा द्यावा हे समजायला लागलाय. 1 मिनिटात चकवा देता. आपल्याला काय वाटतं हुशार झाला, तो हुशार नाही झाला, त्याने ते पाहिलं ना, ऐकलं ना. कारण ते त्यांच्या बुद्धीपेक्षा जास्त आहे. ते काही वयात काही ज्ञान झालेलं बरं असतं. अल्प वयामध्ये सगळे ज्ञान झाले तर मनुष्य एखाद्या वेळा क्रोधी होतो. बऱ्याच मुलांनी वरतून उड्या मारून दिल्या, कोणी फाशी लावण्याचे प्रयत्न केले. बालपणामध्ये होणारे मृत्यू जे आहे ते अज्ञानात गणले जातात. म्हणून त्यावेळेस या हिरण्याक्षाला भगवंतानी मारण्याकरता नारसिंह अवतार धारण केलं. भगवान पाताळामध्ये गेले, अंशी संवर्तक अग्निस्वरूप झाला आणि समुद्राचं जलरूप म्हणजे तूप झालं. भगवंतानी काय केलं, खालून अग्नी लागला आणि हे सगळं जे समुद्राचं पाणी होतं हे घृत होऊन गेलं. भगवंतानी ते सगळं, जसं बर्फ पडला की तलावावर सगळं वरतून बर्फ दिसतो, खाली पाणी असतं, तसं तूप झालं. म्हणून आपल्याकडे दुधाचा समुद्र आहे, तुपाचा समुद्र आहे, मिठाचा समुद्र आहे असं सांगितलेलं आहे. ते कसं असतं ते बघा. त्यामुळं ते भगवंतानं पान केलं. हे ब्रह्मन प्रत्येक युगामध्ये भगवान सहस्र अर्थात अनंत डोक्यावाले आहे, अनंत डोळ्यावाले आहे, अनंत दान करणारे आहे. म्हणून भगवंताला अनंता म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, श्री अनंता मधुसूदना, हा वेदातला शब्द आहे. सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षा सहस्रपाद, ते तुकाराम महाराज म्हणतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. आपल्या मराठी भाषेमध्ये अतिशय सुंदर तुकोबारायाने करून ठेवला आहे. आणि हाक मारा देवाला. 1968 पासून ही प्रार्थना या मंदिरात सदोदित चालली आहे. काही वारकरी संप्रदायाचे लोक आमच्याकडे आले की ते म्हणतात हे रामदासी आहे आणि प्रार्थना तुकाराम माझे महाराज म्हणते. आता त्यांना ज्ञानच नाही. अहो, लोणी मध्य प्रदेशात मिळो का भारतात मिळो का कुठे मिळो, लोणीच आहे. तसं संतांचं वाङ्मयच आहे, पण आपल्याला कळत नाही. आपण आपलेच मतं घेऊन फिरतो. झेंडे पण नाही. झेंडा तर वैराग्यशील आहे सगळ्यांचा, सगळ्यांचे भगवे झेंडे आहे, पण भगव्या झेंड्याला धारण करायला बुद्धी तर पाहिजे. शिरीष कुमारने जसा झेंडा धारण केला तसा सगळ्यांनी धारण केला का? बाकीच्यांनी लपून घेतले होते, त्याने नाही. तेच नंदुरबार. म्हणून स्थावर जंगम जगतात लीन होतं. एक समुद्रमय जल स्थिर झालं आणि भगवंताच्या नाभीपासून कमल उत्पन्न झालं. भगवान हे सगळं जल स्थिर झालं, भगवान जलामध्ये शोभले आणि मनमंथन दंड पितामह भवन लोककमल उत्पन्न झालं. भगवंताच्या नाभीतून जे कमल निघालं त्याचं नाव ऐकून घ्या, लोककमल. कारण कमलातून फक्त पराग निर्माण होतो,
भगवंताच्या नाभी कमलातून जे कमल निर्माण झालं त्याच्यात ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मदेवापासून जग निर्माण झालं, म्हणून त्या कमळाचं नाव आहे लोककमल. ज्या कमळातून मानवी उत्पत्ती झाली, मग मानवी उत्पत्तीला कमलातून ब्रह्म उत्पन्न झालं. आता आपण सुद्धा कमल घेतो, कमलाचा वास ब्रह्म आहे, म्हणून कमळ पाहिल्यावर प्रत्यक्ष मनुष्य स्थिर होतो. पण मलेंचन देशात गेले त्यांना कमळाचं काय फरक नाही. ते आपण कमळ देवाच्याच अंगावर वाढू. आपण कमलाकर नाव असेल तर डोक्यात कमळ लावून फिरले तर लोक म्हणतील बेडा चाललाय. बाईलाही जाई जुईची फुलं डोक्यात घालता येतात, कमळाचं फुल टाकून टाकलं तर म्हणता हिरोईन आली. जेव्हा तारकामय संग्रामामध्ये शरीर सर्व आयुधमय बनलं तेव्हा दैत्यांना भगवंतानी मारलं. जेव्हा तारकासूर इत्यादी झाले, मग गरुडावर बसून उदंड काल नेमे कर मय दैत्य असुर तारक यांना मारलं. समुद्राच्या उत्तर तटावर स्थित होऊन अमृत समुद्रातून काढलं आणि योग रूप मायानं शाश्वत योगाचा आश्रय करून शयन केलं. भगवान प्रत्येक वेळा काम केलं की परत शयन करून टाकतात. देवतांना उत्पन्न करणारी अग्निरूप आदिती म्हणजे अग्नी म्हणजे अग्निमंथन करण्याचं साधन, तिला तप करायला लावलं आणि पुराण पुरुष आदितीच्या पोटातून जन्माला आले. वामन भगवान की जय. आता या गर्भातून धारण केलं. गर्भातून आल्यावर दैत्यांना चक्रामध्ये फसवलं. काय चक्र केलं भगवंतानी? हातामध्ये चक्र नव्हतं, हातामध्ये तर भिक्षुक बनले. लंगोटीला कौपी न बनता खलु भाग्यवंता. अरे बलिराजा, तुझ्या दारापुढे भीक मागायला तर भगत भर दे रे झोली. चक्र फिरवलंय. बलिराजा आला आणि 3 पावलं पृथ्वी मागितली, त्याला चक्रात अटकवून दिला, पाताळात घातला. हे सुद्धा चक्र आहे. अटकवलं त्याला, कारण तो दानामध्ये अहंकारी होऊन गेला होता आणि त्याचा यज्ञ तर सफलच झाला ना. त्याच्या दारापुढे भगवान उभे राहिले, याच्यासारखं दुसरं भाग्य काय? बलिराजाने शुक्राचार्याला सांगून टाकलं, आता मला काही इच्छाच राहिली नाही. माझ्या दारापुढे जर भगवान 4 महिने राहणार आहे, बस ठीक आहे, 8 महिने पाहून गेले मी. चक्रातून मुक्त करण्याकरता पूर्ण काम. बरं एवढंच नाही तर भगवंतालाही अटकवून ठेवलं, लक्ष्मीलाही 2 महिने अटकून ठेवलं बलिराजाने. आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेला भगवंताला मोकळं केलंय. एक लोकांना नापून दैत्यांना पाताळामध्ये पाठवलं, देवतांना स्वर्गामध्ये विवाह करायला लावला आणि मानवांना या भूमीवर स्थापन केलं देवाने. आता या गुह्यसूत्रामध्ये काही विधी सांगितले आहेत. अन्वय कर्म, पितरांच्या निमित्ताने अमावस्येच्या दिवशी जे आपण मासिक श्राद्ध करतो, म्हणजे दर अमावस्येला पितरांना जे घालतो, याच्यापासून आपल्याला काय प्राप्त होतं तर आपण गुह्यसूत्रातून म्हणजे जे काही कर्मबंधन आपल्याला समजत नाही, काही चुका होऊन जातात आपल्याकडे व्यवहारात, जन्माच्या वेळा, मरणाच्या वेळा, त्या सगळ्या कर्माचा नाश होतो अमावस्येला. म्हणून त्या अमावस्येचं श्राद्ध गुह्यसूत्रामध्ये विशेष सांगितलंय. त्याला दर्श अमावस्या म्हणतात. आता 2 अमावस्या असल्या ना तर आदल्या दिवशी दर्श अमावस्या असते. दर्श अमावस्या म्हणजे 12:30 ते 4 अशा वेळेला लागते. ही जे 12:30 ते 4 वेळ आहे ही पितरांची वेळ आहे, म्हणून दर्श अमावस्या वेगळी आणि उरलेली अमावस्या वेगळी. म्हणून श्राद्ध हे नेहमी दर्श अमावस्याला. दर्श म्हणजे आरसा. त्या अमावस्येला आपलं सगळं जे कर्म आहे ते शुद्ध करून घ्यायचं असतं. गुह्यसूत्राच्या योगानं यज्ञ उपयोगी चमस, उखल, पात्र, दक्षिणा आदी यांची रचना केली. आता पुढे अमावस्येच्या दिवशी जे यज्ञ होता त्याच्याकरता तूप टाकण्याचा चमचा, उखळ,
पात्र, दक्षिणा हे निर्माण केलं. अमावस्येला दिलेली दक्षिणा ही चौपट पुण्य देते, पौर्णिमेला दिलेली दुप्पट आणि विष्णू पर्वाला दिलेली शतपट. मग आपण काय करतो? अमावस्या पौर्णिमा दान धर्म करत राहतो. पौर्णिमा देवांना, अमावस्या म्हणून पहा प्रत्येक क्षेत्रावर गेल्यावर मी कोणाला बांधून ठेवतो, चाल दे हो, चाल दे हो, चाल दे हो. अग्नी वेदी श्रुवा कुश प्रोक्षणी ध्रुवा स्नान उपयोगी सामुग्रीची कल्पना झाली. तेव्हापासून भगवंताने अग्नी, वेदी म्हणजे चौरंग वगैरे आपण जे मांडतो ते, प्रोक्षणी पात्र आणि अभयस्थान या सामुग्रींची कल्पना निर्माण करून यज्ञाकरता ही सामुग्री उत्पन्न केली. आता त्यानंतर ऊर्ध्वायू, मध्यम, अधोगतिरूप असे 3 भोग्य पदार्थ निर्माण केले. मग त्याच्याकरता जे ब्राह्मण यज्ञ करतील त्यांच्याकरता 3 पदार्थ हव्य, कव्य प्रदान करायचं. म्हणजे जे ब्राह्मण यज्ञ याग मंत्र म्हणतात त्यांना आधी खाऊ घालायचं. म्हणजे आपण आलं की दूध घ्या म्हणतो, मग ते दूध प्यायल्यानंतर ते जे मंत्र म्हणतात त्या मंत्रानं त्या दुधाचं पचन झालं की तिथे एक यज्ञ होतो आणि मग यज्ञकुंडामध्ये आहुती पडते, तो दुसरा यज्ञ होतो. पूर्वी पहा श्रीमंत लोकांकडे नोकराला घ्यायला खायला दे रे आधी, त्याला खाऊ घालायचे. आता त्याच्या घरी कमी असतं म्हणून त्याचा अग्नी काम करायला कसा बोलवेल म्हणून आधी नोकरांना खाऊ घालून द्यायचे पूर्वी लोक. आता हेच बाहेर आणून खातात तर नोकरांना काय खाऊ घालतील? त्यालाच म्हणतात तू येताना तिकडून फाफडा घेऊन ये. कारण अन्न हे पोटात गेल्याशिवाय, तुमच्या नवीन पद्धतीचा एक नाव आहे ना ब्रेकफास्ट, म्हणजे शरीर जे थांबलेलं आहे त्याला टाकलं की जसं चालतं ते. पण लोक ब्रेकफास्ट करून नुसते बसलेले राहतात. ज्यांना काम आहे त्यांनीच ब्रेकफास्ट घेतला पाहिजे, ज्यांना काम नाही मग त्यांचं शरीर जड होतं. अग्नी आहे तो. म्हणून ते म्हणतात हव्य कव्य या देवतांच्या यज्ञामध्ये तीळ, तूप, खीर याचं सगळं जमवलं. आणि पितरांना आणि देवांना खीर अत्यंत प्रिय आहे म्हणून श्राद्धामध्ये अर्पण कर. तुम्हाला गावाला जायचं असेल ना तर वाटीभर खीर खाऊन जा. 2 वाजेपर्यंत तहानही लागणार नाही, भूकही लागणार नाही. एवढीच वाटीभर खायची, काहीच होणार नाही प्रवासामध्ये. खिरान्नम पुष्टिवर्धनम म्हणून देव आणि पितर या दोघांनाही खीर आवडते. पण आपण काय केलं, त्याच्यात तांदूळ टाकण्याचं प्रमाण कमी टाकलं, नुसती बासुंदी करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी रजाच टाकावी लागते. कारण दूध हे पचायला गाईचं हलकं आहे, म्हशीचं जड आहे. पण ते जसं जसं घट्ट होत जातं तसं तसं पचायला जड जातं. पचनामध्ये अग्नी आहे. तुम्हाला श्रम नसतील तर स्निग्धमय पिष्टमय पदार्थ तुम्हाला पचणार नाही. पण तुम्हाला जर श्रम असेल तर पचून जाईल. घोडा हरभरा खातो पण पळतो कसा? आपण हरभऱ्याचे पदार्थ खातो आणि बसून राहतो. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये ते बल देत नाही, बलहीन करतो. आता यज्ञकर्मामध्ये युप, समिधा, श्रुवा, सोम, पवित्र अशा कल्पना केल्या आहे. मंत्र म्हटले पाहिजे, प्रयोग चांगला केला पाहिजे. नंतर यज्ञ उपयोगी द्रव्य, यज्ञ करणारा विटा, अग्निस्थापन, त्याच्यानंतर सदस्य, यज्ञाचं निरीक्षण करणारा ब्राह्मण, यजमान उत्तम, पदार्थामध्ये प्रजलोत्पत्ती. आता तुम्ही हा मागे फोटो टाकला होता तुम्हाला, किंवा यज्ञ चालू असताना साधा यज्ञ होता, काही जास्त नव्हता, साधं कुंडही साधं होतं, पण ओंकार प्रगट झाला. मागे दाखवला तो तुम्हाला, परत आज टाकून देईल. ओंकार प्रगट झाला अग्नीतून
म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा चांगला पुरोहित, चांगला यजमान, चांगलं द्रव्य असेल. यजमान चांगला कसा होता, तो वडिलांचा उत्सव करत होता. माझ्या वडिलांचा उत्सव करतो. आता पोरं काय करता, वडिलांचा फक्त फोटोच टाकून देता व्हॉट्सअपवर, आईचं पोरांचा. मग बापही खुश होऊन जातो, माझा फोटो टाकला. अरे म्हटलं त्याला त्याचा टाकायचा आहे म्हणून तुझा आधी टाकला. हे पण खुश होऊन जातात. तर असं करू नका, असं करू नका. तर तो असा पुत्र पाहिजे, तेव्हा तिथे देव प्रकट होतो यज्ञामध्ये. आम्हाला तर 8-10 ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि रोजच यज्ञ नारायण भगवान प्रकट होतो. अग्निम पुरोहितम. ज्या वेळा क्षणाक्षणामध्ये लव, काष्ट, कला, प्रात, माध्यान्ह, सायंकाल, तिथी, मुहूर्त, मास, पक्ष, नित्य, नैमित्तिक, काम्य कर्म ही सुरू झाले. मग कला, काष्ट, यज्ञ सुरू झाला. यज्ञाने कला, काष्ट, महिने सुरू झाले, पक्ष सुरू झाले, ऋतू सुरू झाले, मग नित्य कर्म, मग नैमित्तिक कर्म, काम्य कर्म. कर्मामध्ये श्रुती आणि स्मृती आली. म्हणून गुरुजी संकल्प सांगताना श्रुती स्मृती पुराणोक्त. श्रुती म्हणजे वेद, वेदानं देवाला जेव्हा घालायचं आणि स्मृतीमध्ये कसं जेव घालायचं. मग अग्नीमध्ये तुम्ही तूप टाकणार आहे, ती पळी कोणत्या मापाची पाहिजे, तर ते पळी भरून तूप पडलं पाहिजे. नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा असं आहुतीला. आपण काय करतो, गुरुजी लोक नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते झालं. म्हणजे तूप कमी आणि मंत्र जास्त, तिथे भडका होईल. कालच अग्निकुंड छान पेटलं होतं. चारूला म्हटलं असं पेटवायचं, कारण ते जास्त मोठं असलं ना तर द्रव्य जळून जाईल, पण त्याचा जो वरती जाणारा ओघ आहे तो मात्र असा फैललेला असतो. छोटं कुंड लावलं म्हणजे अग्नी असा सरळ जातो. अग्नीचा नियम आहे तो आकाशाकडे जातो नेहमी, आणि पाण्याचा नियम असा आहे की वरतून जमिनीकडे येतो. आकाशामध्ये ह्या अग्नी वरती जाण्याचा उद्देश असा आहे की वायुमंडलामध्ये जे प्रदूषण आहे, पहा तुम्ही आता हे सगळे रोग झाले, सगळ्यांनी सांगितलं घरात धूप लावा, दीप लावा, गुगुळ झाला, लिंबाचे पाळ झाला, हे सांगताय तुम्हाला. कारण हे जे दूषित प्रदूषण झालं आहे. आणि 100 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाकडं फुकट जाळता, अग्नी फुकट जाळता, नाश करता असे ओरडत होते बा. लक्षात घ्या, काढा सुद्धा उकळल्यानंतर शरीरात जातो आणि शरीरातलं कफ, वात आणि पित्त याचं समानत्व करतो. कोणताही रोग का निर्माण होतो, कफ, पित्त आणि वात. आता ते देवाच्या नैवेद्याला दही आणत होते, त्यांना म्हटलं थोडं आणा, कारण आता देवाचा ऋतू जो आहे तो शरद ऋतू सुरू झाला. या शरद ऋतूमध्ये आम्ल पदार्थ खाल्ल्याने कफ होतो. मग देवाला सुद्धा तसंच दाखवायचं नाही. म्हणे बाकीचे खातील, म्हटलं बाकीच्यांच्या शरीरात व्याधी निर्माण होईल, त्याला प्रमाण द्यायचं आहे. आता दह्याला, ताकाला, या बाकीच्या ऋतूमध्ये ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये 2 ग्लास पिऊन जा तुम्ही, अमृतुल्य ताक. पण आता ते कफ, पित्त, वात करेल आणि व्याधी निर्माण करेल. पावसाळ्यामध्ये दूध पचनाला बिघडवतं, हिवाळ्यामध्ये दूध पिऊन गेले तर काही वाटणार नाही. पहा पंजाबमध्ये वातावरण बलवान असतं म्हणून सगळे लोक लस्सीच पिता कायम तिथे. मध्य प्रदेशामध्ये दुधामध्ये जिलेबी बुडवून खातात. म्हणून ते म्हणतात आपल्याकडे फाफडा आणि जिलेबीचा गोंधळ असतो, आणि फाफड्याबरोबर मिरच्या. म्हणून ते म्हणतात यज्ञ यागादिक कर्मामध्ये ओम भू, ओम भुवा, ओम स्वा असं म्हटलं जातं. तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3 तत्व त्याच्यामध्ये लावलं जातं. आता तिन्ही वेदामध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदामध्ये विद्या आहे. म्हणून गहारपत्य नावाचा अग्नी आणि अग्नीची पत्नी दक्षिणा, या 3 अग्नींना भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळ कळतो. जो हा यज्ञातला अग्नी आहे हा मागचाही काळ चांगला ठेवतो, वर्तमान काळ चांगला ठेवतो आणि भविष्य काळ सुद्धा चालतो.
म्हणून आपल्याकडे वास्तू निर्माण केल्यावर यज्ञ करावा आणि दर नवरात्रामध्ये काहीतरी देव घराची शुद्धी होती. मी तर तुम्हाला सगळं सांगितलं. सकाळी तीळ तूप टाका, दुपारी वैश्यदेवाचं तूप भात टाका आणि संध्याकाळी गुगुळ लोभान सुगंधित द्रव्य टाका, म्हणजे घर रोजच शुद्ध होईल. सुगंधिम पुष्टिवर्धनाम, सुगंध देतं आणि पुष्टिवर्धन करतं असं हे तत्व भगवंताचं यज्ञ रूपानं पाहिलं. आता सात्विक, राजस आणि तामस हे 3 कर्म पुढे माणसाला संसारामध्ये तुम्ही सात्विक काम केलं, राजसी काम केलं, त्याच्याने 3 तत्व निर्माण. पुत्रेष्णा, माणसाला आधी काय मुलं वाटतात, मग मुलांकरता वित्तेष्णा, पैशाची आशा असते, आणि लोकेष्णा म्हणजे मला मुलं झाले पाहिजे, त्यांना भरपूर पैसा पाहिजे आणि त्यांचं नाव लोकात राहिलं पाहिजे. या 3 गोष्टी निर्माण होतात. या 3ही गोष्टी नीट करायचं असेल तर माणसानं यज्ञ कर्म नीट करावं, म्हणजे त्याला ते प्राप्त. हरये नमः, हरये नमः. अधिक मासी दीपदान करिता कोणते फल होय. अधिक मासी देवाजवळ दिवप लावता, सोज्वळ किंवा परमलावी केवळ रक्षण केल्या. दिवा लावणे, दिव्याला सोज्वळ करणे आणि दिव्याचं रक्षण करणे. फल कोणती ते सांगा, आणि कोणत्या द्रव्ये दीपक करावा. वाततंतू कैसी असावी, कशी वात करावी, कोणतं तेल वापरावं. ऐशी इंद्रियाची ऐकोणी वारी, श्रीहरी म्हणे मतखाणी. घेणे सकळ पातका लागुनी नाश करी. मातृपितृ हत्यारा, ब्रह्महत्यारा, गुरुकल्पी कृतघातकी, महापातकी. तेणे दीप लावावा. जर पाप घडले असतील तर दिवे लावा म्हणे. अधिक मासी दीपदान कर्म यद्यपि गोप्य परम. भगवान लक्ष्मीला सांगतात, हे कोणालाच मी सांगितलं नाही, तू मतप्राण प्रिया उत्तम म्हणून तुझं सांगतो. शुक्ल प्रतिपदे पासून अमावस्येपर्यंत पूर्ण, तो वरी रवी संक्रमण नसे जाण. मलमासी शुक्ल प्रतिपदेशी उठवून उत्तक काळी, स्वच्छविधी सारोने मुखमार्जन करावे. संगमी नदी तीर्थात करून स्नान, अथवा आपल्या घरीच स्नान करावे. आपण अधिक मासामध्ये लवकर उठावं, स्नान संध्या करावी. जसं पाणी मिळेल तसं. नदीचं स्नान महत्त्वाचं, समुद्राचं स्नान महत्त्वाचं, गंगेचं स्नान महत्त्वाचं, आणि आपल्या घरी केलं बघ स्मरण करून तरी. शुक्ल तीळ अमलक, अंगाला पांढरी तीळ आवळाचं चूर्ण करावं. गोमित्रा सहित करावे स्नान, म्हणून प्रार्थना रिद श्रोते जन हो. भगवंताला प्रार्थना करावी, गंगेला प्रार्थना करावी. पाप होम पाप कर्मानाम पापात माम पाप संभवाम. हे भगवंता, माझं सगळं स्नानाने पाप घालव. ऐशी प्रार्थना करोनी पुष्कराद्यादी तीर्थाने, पुष्कर, अयोध्या, मथुरा, माया या तीर्थाचं स्मरण करावं. त्रिपथगामिनी गंगा, त्रिपथगामिनी 12 नामावळी म्हणून करावे स्नान. करोनी आचमन शुद्ध वस्त्र नेसावे. अधिक मासी 1 वेळा जरी घडेल स्नान, तरी सत्व जन्माचे पाप जाणबा. 7 जन्माचं पाप जातं. पूर्व स्नाने आपोआप 10 जन्माचे जाती पाप. 100 जन्माचे पाप लोप होय. 100 जन्माचं सुद्धा स्नान. तो वरीच तमाची दाटणी जनौगे वासर म्हणी. मंद केजे वारणी जोवरी सिंवन देखिला. सिंधू गर्गे तोवरी कलशोद्भव नाही देखिला. तो वरी भूतांची परमघाई मंत्रविद्यान देखिली. जोपर्यंत हे पुण्य नव्हतं तोपर्यंत सगळे जोन स्नान कर जो न करी मलमासी दुःख दारुण येई त्यासी. सर्व पापाचा मळ अपकर्षण करावं, म्हणजे एखादा तांब्या आपल्या डोक्यावरून वाळून फेकून द्यावा आणि पुन्हा स्नान करावं. माघ मासी पुण्य त्याहुनी अधिक मासी विशेष. माघ महिन्यात, कार्तिक महिन्यात स्नानाचं पुण्य आहे, पण त्याच्यापेक्षाही अधिक मासामध्ये. ऐसा पुरुषोत्तम मास सोडून इतर काम स्नान कर्माधी करावे. दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करती स्नान दुःख दारिद्र्य प्राप्त होय. पुण्य प्रारब्धाच्या योगानं हा अधिक मास प्राप्त झाल्यावर जो कोणी स्नान करीत नसेल त्याला दुःख दारिद्र्य होईल. पुण्यक्षेत्र सारावे, कनक बीज पेरावे.
आणि पुण्यक्षेत्रामध्ये हे बीज पेरावं धोत्र्याचं, तसं होईल म्हणे. अमृतकुंभ दैवे मिळावा तो उकिरड्यावर टाकावा. आणि जर अधिक मास सापडल्यानंतर तुम्ही स्नान नाही केलं तर तुमचं दैव. असो पूर्वकथा सिंहावलोकन, स्नान झाल्यावर देख वस्त्र परिधान करावे. संध्या पूर्वकर्म सरारोनी, मत्स्या आदी पुरुषोत्तमाची स्मरण करोनी अवघरण कुंभ स्थापावा. एक कलश ठेवावा, त्याच्यावर तांब्याचा, पितळीचा, चांदीचा दिवा ठेवावा. 7 धातूची वात करावी, त्याच्यात घृत किंवा तेल घालावं, तिळीचं तेल विशेष. स्थापन करोनी पूजा करावी, जोडोनी हस्त किये जे संकल्प, सकळ तमनाशार्थ दीप लावी तसे. पाप जाण्याकरता देवा दीप लाभ दे. दीप असता सर्वदा म्हणून भगवंताशी अर्पिला. आणि तो दिवा भगवंताला दिला. पापोर एका दिव्यामध्ये वात लावतात, तीळ ठेवतात. लोक म्हणतात का रोजच केलं पाहिजे का, असं नाव ठेवणारे मंदिरात असतातच. असो पुरुषोत्तमा प्रसादमुखी. म्हणून आपण काय करतो हे कोणाला सांगू नये. कोणी विचारलं तर म्हणाले महाराजांना विचारून घे, दादांना असं सांगावं. आपण जर सांगायला गेलो तर तो म्हणतो आता हा महाराज बनतो, असं उघडं बोलतं ते. कुंभपूजन करावे, संपूर्ण मासपर्यंत अखंड दीप लावावा. नित्यपूजा विधी यथेक्त भक्तिभाव आचारावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन तयासी द्यावी, दक्षिणादान प्रीतीपूर्वक. ऐसे इंदरे अधिक मासी, पुनरावृत्ती न होय त्यासी. पुन्हा जन्माला येत नाही म्हणे. दीप मिळे धनसंपत्ती. दिव्यानं काय मिळते म्हणे, धनसंपत्ती. दीपामुळे लाभे सुकृती, चांगलं सुखरूप लागतं. दीपामुळे ज्ञानप्राप्ती, अंतिमोक्ष होय, अंतिमोक्ष. दीप लाभता सौभाग्य प्राप्त, दीप लाभिता सुविद्या जाण, आरोग्य समृद्धी जाण. म्हणून संध्याकाळी दिवा लावल्यावर आईने मुलांना देवापाशी नेवावं आणि दिव्याचा आणि देवाचा नमस्कार करायला सांगावा. अधिक मासी दीप नरा, सलक्षणयुक्त मिळे दारा. ज्यांचं लग्न होत नसेल त्यांनी सुद्धा दिव्याचं पूजन करावं. पुत्रपौत्र संतती अक्षय प्राप्त होय. पुत्र पाहिजे असेल तर पुत्र, नातू पाहिजे असेल तर नातू. आदि व्याधी दुःख सकळ, दीपदाने करिता जाण. बंधनातून सुटती. जे बंधनात पडले असतील ते बंधनातून सुटता म्हणे. सुलभस्थानी पावती जाण, सर्व पाप निवृत्ती होय जाण. निश्चय पावती वैकुंठ गमन. ऐसे बोलोनी नारायण, सांगू लागले कथा. पूर्वी सरस्वती तिरी ब्राह्मण, सुधर्मा नाम. सरस्वती नदीच्या तीरावर एक सुधर्मा नावाचा ब्राह्मण होता. एकांती भक्त भिक्षुकाचरी पोषित, विष्णुव्रत दीप स्थापिला. तयेचा नेम चालेला अधिक मासी, तेव्हा त्याने पुरुषोत्तमासी पूजोने दीप लाविला. रात्री हरिसी हृदय चिंतोनी स्थिर राई ऐसे म्हणे. एकदा काय केलं म्हणे त्याने, देवा हा दिवा रात्रभर जळू द्या बरं. कारण ज्यांना दिवा लावायचा असतो ना ते रात्री एकदा उठून पाहतात. तर याने देवाला सांगून टाकलं, देवा तुम्ही दिवा सांभाळा. आणि नामसंकीर्तन करत बैसला. मध्यरात्री मूषकार्थ आली घरात मांजर, वरती चढली होती काजळी दीप मंदावला. आता याला झोप लागून गेली. मांजरीने धक्का लावला, गुगुळ पडला. मांजर पावली मरण सकाळी, ती साले विमान ते पाहून आनंदला ब्राह्मण. दीप प्रभावेशी मोक्ष पावली, ऐशी प्रिय इतर लोक उद्धरुणी. म्हणून अधिक मासी दीप लावावा. पुरुषोत्तमासी विधी दीप लाविता देव सन्निधी. अति दुस्तर दुःख जाती अनायसे, अधिक मासी दीपा समान आणिक नाही पावन. रमेशी कथा सांगितले झाले भगवान. आणि अशी दिव्याचं महत्त्व सांगितलं. आता हाच अध्याय परत रात्री तुम्हाला ऐकू येईल. आणि गर्ग संहितेमध्ये राधाकृष्णाचं लग्न सांगेन. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपापल्या घरी उदबत्ती दिवा लावा. योगी 28 विटेवर येऊ भावा, मांगे रुक्माये दिशदेय शोभा. कुंडलिका भेटे परब्रह्मा लेखा, चरणी वाहे वेमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे टिवला गा. जय देव जय. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी.
देव सुरवर नित्यता भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा भेटू लागा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधू जन येती. चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा भेटू लागा. जय देव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दरिद्राक्षिती वामनमूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणे मज ठाव द्यावा श्री चरणे हेच करीतसे विणवणे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे. पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. संध्याकाळी 7.